पाहतोय की ही सीपी आमटी जी आहे जे आज मुंबईकरांना कधीच हे चव याची भेटली नाही अशी सीपी आमटी या ठिकाणी आली आहे आणि याचा स्वाद आपण या ठिकाणी घेऊन पाहतोय। अतिशय उत्तम एक अशा पद्धतीने तुमच्या म्हणजे आता गौरी गणपती आहेत माफ करा, परंतु तुमच्या नॉनव्हेज जेवणाला सुद्धा लाजवणारा हा मराठा अगदी मराठमोळी मातीतील मराठमोळा स्वाद आहे। तुम्ही एवढी सुंदर ही सीपी आमटी बनवली, इथे काय काय आहे आणखी सगळ्यांना आंदोलन 5 डाळीपासून बनवलेली सीपी आमटी, मिरचा ठेसा, लोणचं, बाजरी भाकर, ज्वारी भाकर, राईस हे आपल्याकडे सर्व किती आंदोलकांना पुरेल एवढं हे या ठिकाणी आणलं? 2000 लोकांना पुरेल असे 10,000 भाकरी घेऊन आलतो आम्ही सकाळी। सगळ्या भाकरी काय बाहेरून मसाला नाही, सगळं घरी तयार करते ते। त्यांचे 2 शाखा आहेत, राशन मध्ये एक आहे आणि काष्टी मध्ये पण आहे। जगदंब हॉटेल आहे स्पेशल सीपी आमटीसाठी। राशीनगावची स्पेशल सीपी आमटी। राशीनगाव कुठल्या जिल्ह्यात आहे? राशीनगाव कर्जत तालुक्यात, अहिल्यानगर जिल्ह्यात। आपण पाहतोय की ही अक्षरशः या ठिकाणी जेवढ्या भाकरी नाश्ता वगैरे जे आहे अन्न वाटप या ठिकाणी जोरात सुरू आहे। आज आंदोलनाचा 4था दिवस आहे। आपण हे पाहू शकतोय मागच्या साईडला या ठिकाणी एवढ्या साऱ्या चपाती, वरण, भात वगैरे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी कुठून आलात आपण? आता आम्ही इनामगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे। आमचे सतीश आमच्या राशीनची स्पेशल सीपी आमटी घेऊन आलोय मुंबईमध्ये। यावं लागते मुंबईवाल्यांनी सीपी आमटी खाण्यासाठी। अच्छा, सीपी म्हणजे काय? सीपी आमटी म्हणजे 5 डाळींची मिक्स केलेली सीपी आमटी बनवली जाते, ती व्हेज मध्ये राहते। बाजरीची भाकर चुरून खावा लागते त्याच्याबरोबर। आपण पाहतोय की या ठिकाणी 250 लिटर सीपी आमटी जी आहे म्हणजे 5 डाळीपासून बनवलेली आमटी या ठिकाणी घेऊन आलेत आणि इथल्या 60 किलोचा तांदूळ या ठिकाणी करण्यात आला। काय सांगाल तुम्ही, काय काय वाटप करताय या ठिकाणी? जे गरजवंत मराठी आरक्षणासाठी आलेले आहेत त्याच्यामध्ये आमच्याकडे जे जे उपलब्ध आहे, कारण गावाकडनं विविध ठिकाणावरून आता हे शिरूरवरून आलेत, आम्ही अहिल्यानगरवरून पारनेरवरून आलो। सीपी आमटी पहिल्यांदा सीपी आमटीबद्दल सांगतो की ग्रामीण संस्कृतीचा एक स्वाद असणारा पदार्थ आहे, पूर्ण शुद्ध शाकाहारी आहे। या ठिकाणी साधारणतः 250-300 लिटरची सीपी आमटी बनवलेली आहे। त्याच्यानंतर सोबत चपात्या, भाकरी, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, विविध प्रकारच्या चटण्या। मुंबईकरांनी कधी ज्यांच्या चटण्या त्यांच्या आयुष्यभरात खाल्ल्या नसतील त्या चटण्या सगळ्या या ठिकाणी आहेत। जे हॉटेलवाल्यांनी या सर्वसामान्य मराठा समाजाला जेवण नाकारलं किंवा ज्या विविध बातम्या ऐकल्या, त्यानंतर ग्रामीण भागातल्या जे काही आमचे मराठा बांधव आहेत त्यांनी त्या ठिकाणाहून वेगवेगळे जेणेकरून आमच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी गेलेला मराठा माणूस तिथे उपाशी राहता कामा नये त्यासाठी महाराष्ट्रभरातून लातूर, उस्मानाबाद, बीड, पुणे, सोलापूरच्या लोकांनी तिकडे जवळजवळ 1 टनाचा भात बनवलाय, 100 क्विंटलचा भात बनवलाय। त्याच्यामुळे इथे कोणीही उपाशी नाही। तुम्ही पाहता इथे भाकरीचा ढीग लागलेला आहे, पाण्याच्या बाटल्यांचे गाड्या आहेत, इथे ओळख नाही काही नाही, आम्ही सर्व एक आहोत, हीच आमची सर्वांची ओळख आहे। हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी आम्ही सर्व एक आहोत आणि या ठिकाणी यांनी ज्या पद्धतीने सांगितलं 1 क्विंटलचा तांदूळ या ठिकाणी बनवण्यात आला आहे, हजारो भाकऱ्या, हजारो चपात्या या ठिकाणी येत असतात।